आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार एकत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचले. तब्बल 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ चर्चा झाली आणि या भेटी आधीपासूनच राजकीय वर्तुळात एकच सवाल होता. या भेटीत नेमकं काय ठरणार? कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या घडामोडी सुरू आहेत त्यात ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात होती. पण आता या भेटीची इनसाइड स्टोरी समोर आली आहे आणि खासदारांनी स्वतः सांगितलंय की मोदींसोबत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि कोणत्या मुद्द्यांवर चर्चा ही झालीच नाहीये. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. सोमवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार संसद भवनातल्या पंतप्रधान कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं, कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे या भेटीत राजकीय चर्चा होणार का, काही मोठा निर्णय होणार का, अशा चर्चा सुरू होत्या. पण बैठक झाल्यानंतर खासदारांनी जी माहिती दिली त्यानुसार या बैठकीत राजकारणापेक्षा पॉलिसीज आणि मतदारसंघातल्या प्रश्नांवरच जास्त चर्चा झाल्याचं दिसतंय. भेटीसाठी खासदार पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एवढंच नाही तर शरद पवारांची एनर्जी सगळ्यांनी आदर्श घ्यावी अशा शब्दात मोदींनी शरद पवारांचं कौतुकही केलं. त्यानंतर प्रत्येक खासदारानं आपल्या मतदारसंघातले प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडले. आधी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी बीडच्या पाण्याचा प्रश्न मांडला. उजनी धरणातून बीड जिल्ह्याला पाणी सोडण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली. तसंच पीएम केअर्स फंड मधून खासदारांना सध्या 35 रुग्णांसाठी मदत करता येते, ही संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी सुद्धा बजरंग सोनावणे यांनी केली. आणि ही सुविधा फक्त एका खासदारासाठी नाही तर सर्व खासदारांसाठी वाढवावी असं त्यांनी सांगितलं. यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा समोर आला. नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरताना दिसतेय. त्यासाठीच दिल्लीत आंदोलनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुरेश म्हात्रे यांनी पंतप्रधान मोदींकडे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारनं या संदर्भात प्रस्ताव मान्य केला असून आता हा प्रस्ताव केंद्राकडे आलाय. त्यामुळे केंद्र सरकारनं सुद्धा यावर निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. तसंच नगरचे खासदार निलेश लंके यांनी आरोग्य आणि कॅन्सरशी संबंधित अनेक मुद्दे पंतप्रधानांच्या समोर मांडले. निलेश लंके यांनी बैठकीनंतर सांगितलं की पॉलिटिकल चर्चेपेक्षा पॉलिसी मेकिंग वरती जास्त चर्चा झाली आहे. याआधी हे प्रश्न संबंधित मंत्र्याकडे मांडले होते, मात्र त्यातून तोडगा निघत नव्हता. त्यामुळे योग्य ठिकाणी हे प्रश्न मांडण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. याच वेळी चाकण एमआयडीसीचा मुद्दा सुद्धा त्यांनी उपस्थित केला. चाकण एमआयडीसी परिसरात खड्डे, वाहतूक कोंडी, खराब रस्त्यांची परिस्थिती गंभीर आहे. 59 कोटी रुपयांचं रस्त्याचं टेंडर निघून सुद्धा खड्डे बुजवले जात नाही असा आरोप त्यांनी केला. या प्रश्नावर राज्य सरकारला वारंवार पत्र दिल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार या खड्ड्यांमुळे 19 लोकांचे बळी गेलेत. त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. दरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मुद्दा हा पंतप्रधानांच्या समोर मांडला. रेल्वे मंत्र्यांकडे हा विषय अनेकदा मांडूनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता थेट पंतप्रधानांसमोर हा मुद्दा मांडल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं. तसंच अमर काळे यांनीही त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न पंतप्रधानांच्या समोर मांडले. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, या बैठकीत राजकीय चर्चा झाली का? कारण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या हालचालींकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यामुळे मोदी आणि शरद पवारांच्या खासदारांची भेट म्हणजे काही राजकीय समीकरणांची सुरुवात आहे का, अशी चर्चा सुद्धा झाली होती. मात्र अमोल कोल्हे यांनी या चर्चांना स्पष्टपणे उत्तर दिलं. ते म्हणाले की या बैठकीत पक्ष प्रवेशाबाबत कोणतीच चर्चा झाली नाही. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा झाली नाही आणि बिलाबाबत सुद्धा कोणतीच चर्चा झाली नाही, कारण ते बिलच आलेलं नाहीये. उलट 8ही मतदारसंघातल्या प्रश्नांवर चर्चा झाली आणि पंतप्रधानांनी प्रत्येक मुद्दा समजून घेतला असं कोल्हे यांनी स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर कुणाच्या मनात शंका असेल तर आमच्या भेटीचे फोटोज बघा असं म्हणत त्यांनी बैठकीचं स्वरूप सुद्धा स्पष्ट केलं. खासदारांनी पंतप्रधानांना शिव शाहू फुले यांच्या विचारांचं प्रतीक सुद्धा भेट दिलं. म्हणजे सध्या तरी खासदारांच्या म्हणण्यानुसार ही भेट राजकीय समीकरणं जुळवण्याची नव्हती, तर मतदारसंघातले प्रश्न थेट पंतप्रधानांसमोर मांडण्यासाठी होती. पण राजकारणात एखादी भेट कितीही विकास कामांच्या मुद्द्यांवर झाल्याचं सांगितलं तरी तिचं राजकीय अर्थ काढले जातातच.
त्यामुळे आता या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. त्यासोबतच उद्या अमित शहा हे संसदेत बोलणार असं बोललं जातंय. त्यामुळे जर त्यांनी डिलिमिटेशनचं विधेयक मांडलं तर त्यावर शरद पवारांच्या खासदारांची काय भूमिका असेल याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं? 8 खासदारांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली ही भेट केवळ मतदारसंघातल्या प्रश्नांसाठी होती की राजकीय होती? तुमचं यावरचं म्हणणं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.